तर शो दुपार मित्रांनो आणि रामराम मंडे. तर गाईज आता फायनली आपण या चॅनलवर पॉडकास्टिंगची व्हिडिओ सुरू केली आहे. तर पॉडकास्टिंग सुरू करण्यासाठी मी तुम्हाला एक खास माणसाची भेटतो आहे. इंट्रोडक्शन प्लीज. तर गाईस तुमचाच लाडका सार्थक, जो कॅमेरामॅन असायचा आणि दादाबरोबर व्हिडिओ वगैरे कॅमेऱ्यासाठी हेल्प करायचा दादासाठी. आणि आता अचानक आलो आहे ते म्हणजे दादाला भेटायला आणि पॉडकास्टिंगसाठी, आणि सुट्ट्या पण पडलेल्या. तर बोललो चला, दादाला पण आयडिया दिली. अरे भाई, तुम्हाला सुट्ट्या पडल्यात भाई, तुम्ही ठाण्याचे आहे तरी भाई तू कुठल्या स्कूलचा आहेस? सेंट जॉन भाई. भाई सेंट जॉन ख्रिश्चन स्कूल आहे आणि आपली CBSE स्कूल आहे. भाई इथं संताचा बड्डे आहे, आय मीन सांता क्लॉसचा. तर भाई इथे आम्हाला भाई एक दिवस सुट्टी देत नाही भाई. हावडे भाई बोलतच भाई स्कूलमध्ये, माहिती आहे भाई. तू बोल चुकीचं आहे की नाही बोलतो फक्त. हां भाई, चुकीचं तर आहे. मग स्कूलला तोडायला फोडायला पाहिजे की हां भाई. वगैरे जोक सपाट. आपल्या हा पॉडकास्टिंगची एक नवीन सिरीज आहे, म्हणजे लाईक हा पहिलाच माणूस आहे आपल्या पॉडकास्टिंगचा. तर काही आपण बिना कुछ देरी करते आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सार्थक, सर्वप्रथम तुझं पूर्ण नाव, तू कुठे राहतो, तुझी लाईफस्टाईल कशी आहे, ते सगळं आपल्या ऑडियन्सला सांग. तर माझं नाव सार्थक अविनाश सोडकर आणि मी असं आहे की मी राहतो ठाण्याला, दापोलीत. आणि माझी लाईफस्टाईल बघायला तर मी एडिटिंग करतो, जशी दादा करतो तशी. आणि ब्लॉगिंगचं म्हणजे मला आहे, म्हणजे स्टार्ट करायचं आहे मला. आणि एडिटिंग वगैरे चालू असतात, क्रिकेट वगैरे, बस बाकी जसं चालू आहे. बरं, ठीक आहे. इंट्रोडक्शन तर आपलं काही पूर्ण झालं आहे. तर आपला मग तुला हा एम माहिती आहे आपल्या पॉडकास्टिंगचा काय असणार आहे. तर मला सांग की तुझ्यासोबत इकडे येताना मला किंवा कुठे पण तू असं काहीतरी हॉरर एक्सपिरियन्स केलेस? हॉरर एक्सपिरियन्स म्हणजे खूप झालेले आहेत, पण एवढे तर नाही. एक्स्ट्रीममध्ये तर एकदा दोनदा झाले असतील, पण एवढं तर नाही झाले. पण फील झाले की कोणतरी आपल्याबरोबर आहे. भाई एक्स्ट्रीमली म्हणजे एवढं झालं नाही आहे, म्हणजे खूप झालं तुझ्याबद्दल. एक हे झाले लय जरी झालेत म्हणजे एक्सपिरियन्स. ओके, मग तुला म्हणजे सगळ्यात असं एक्सपिरियन्स एकदम काय वाटतं, लाईक हा एक्सपिरियन्स भाई सगळ्यात बेस्ट भाई भाई म्हणजे फाडून टाकते भाई हा एक्सपिरियन्स. हा एक्सपिरियन्स कुठला आहे तुझा, तो सांग फक्त ऑडियन्सना. एक्सपिरियन्स म्हणजे हा होता आपल्याच गावातला. की गावातला? हां, भाई आपल्याच मी गावात. कधी एक्सपिरियन्स नाही केला आपल्या गावातला. तू पण होता माझ्याबरोबर. ओके. तर सीन असं होता की गणपतीचं विसर्जन होता. आपला जो ब्रिज होता, माहितीच असेल तुला, विसर्जन करतो आपण. तर तो ब्रिज असा आहे की तिकडे सगळे लोक जातात, आंघोळ वगैरे करतात. पण तो ब्रिज पहिला ब्रिज नव्हता, पहिला स्मशानभूमी होती. मग तिथे लोकांना गाडायचे. ब्रो, आय कॅन बिलीव्ह दॅट की भाई स्मशानभूमी तिथं होती आणि हां. आपण भाई तिथं गणपती विसर्जन करतो. हां, पण ते कसं आहे की आता आपण बोलू नाही शकत ना, की कुठून तरी रस्ता तर होणारच ना भाई. आता म्हणजे ते भाई तुला असं बोलायचं की हे म्हणजे बॅकवर्ड माइंडसेट्स होते की हां ओके, म्हणजे काय एवढं कोणी लक्ष नाही दिलं की यार गणपती आहेत, हां स्मशानभूमी मानली, काय प्रॉब्लेम नाही. ओके, तसं. आणि तसे म्हणजे आउटसाईडचे लोक जे गावाला येतात त्यांना पण एवढं माहीत नाही. आणि आपली गावातली पण लोक त्यांना काय काय सांगत नाही, म्हणजे ते उगाच हे होतील होत नाही. आणि आपल्याच तुला माहिती असेल तर आपल्याच फॅमिली मेंबरमध्ये जे सीन झालेला असतात, बाहेरचे लोकांना असं सांगत नाही. आणि असा सीन आपल्या फॅमिली मेंबरमध्ये पण झालेला आहे की आपला एक दादा होता, मी नाव नाही घेणार गाईस, बरं. पण एक दादा होता. तर ते गणपती विसर्जन करत होते आणि त्या दादाला म्हणजे असं खाली दिसलं नाही, आणि खाली 2 जणांची ग्रेव्ह होते. 2 जणांची ग्रेव्ह? हां, ओके, म्हणजे ते पाण्यात होते की म्हणजे लाईक म्हणजे पाण्याच्या आतमध्ये. ओके, म्हणजे पाण्याच्या आतमध्ये होते. मग भाई तो काय करायला गेला, लाईक त्याला म्हणजे गणपती म्हणजे असा गणपती आपल्याला एकदम असं डीप विसर्जन करायला लागतो डिझॉल्व होण्यासाठी. तर तो पुढे गेला, तो आला, त्याच्यानंतर त्याचे बिहेवियर आहेत ना ते खूप चेंज झाले. म्हणजे तो एकदम घरी जाईपर्यंत एकदम शांत होता. घरी गेल्यानंतर सगळं नीट वगैरे झालं आणि मध्यरात्री 3 वाजता तो रडायला लागला की मला सोडा करून.
मला पण आता काही गुजबम्स येतात पण भाई म्हणजे लाईक म्हणजे मला मग ते सांग की मला कळलं नाही की तो गाईज म्हणजे त्यांनी सांगितलं की भाई तो इकडे गेले ना म्हणजे दीप विसर्जन होता तर भाई म्हणजे तुला बोलायचं की त्या पाण्याच्या आत त्या ग्रेव्ह होती. म्हणजे खाली खाली माणसं तिथे कुणीतरी होतं डेड बॉडी आणि तिथे त्यांनी पाय ठेवला. म्हणजे तो पहिला ब्रिजच नव्हता, तो एक म्हणजे ग्रेव्हयार्ड टाईप होतं सगळं, तिथे आपल्या लोकांना हे करायचं. ओके म्हणजे असं ओके 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 मला आता कळलं. म्हणजे असं बोलतात की जो आपला ब्रिज आहे त्या गावाच्या ब्रिजच्या खाली बरोबर आणि तो ब्रिज पण आत्ता म्हणजे आत्ता नाही पण आपल्या पप्पांच्या काळच्या वेळी बांधलेला म्हणजे आपल्या ओके 90s मध्ये. ओके बरं मग आपण मध्यरात्री उठतो त्याच्यानंतर काय झालं? मग त्याच्यानंतर काय नाही आणि तू बिलीव्ह नाही करशील एका बॉडीमध्ये 2 स्पिरिट आलेले. 2 स्पिरिट? ओके. आणि 2 स्पिरिट त्याच्या माइंडला कंट्रोल करत होते. भाई 2 स्पिरिट म्हणजे दोन्ही फिमेल होते की एक फिमेल एक विचार कर ना एकदम कसं आहे ते क्रिपी वाटतंय. मला एक तर कॉन्ज्युरिंग 1ची पण स्टोरी मला इथे लक्षात होते. ओके. आणि सीन असा होता की तो आणि म्हणजे आता की त्याला म्हणजे आणि त्याच्या घरी गणपती पण होता. ओके बघ भाई जर गणपती करत होता तर भाई इव्हिल स्पिरिट लाईक आताच कशी आली म्हणजे आपण लय मूवीजमध्ये बघतो की जर लाईक तुम्ही आता हॉलिवूड मूवीज घ्या की जिथे जीजस क्राइस्ट असतात त्याच्या आतमध्ये लाईक म्हणजे भूत येतच नाही त्या घराच्या आतमध्ये किंवा मला वाटतं भूत भाव. पण ते असं झालेलं की तो म्हणजे गणपती हॉलमध्ये होता पण तो बाहेर होता. मग तो म्हणजे गणपतीजवळ एक म्हणजे हॉलमध्ये पाऊल ठेकायला पण त्याला म्हणजे हे होत नव्हतं. मग त्याला कसं तरी ओढत आणलेलं आणि मग ते पूजापाठ वगैरे केलं तेव्हा म्हणजे असं 5 मिनटासाठी त्याला फरक पडला. पण त्याच्यानंतर परत तेच झालं की मला सोडा वगैरे बरोबर ओरडतो वगैरे आणि माझ्या आईकडे जायचं मला वगैरे असं आणि मग त्याच्यानंतर सकाळी पुजारीकडे वगैरे. ओके म्हणजे रात्रभर चिंतेची गोष्ट होती. खूप चिंतेची. मग बाई सकाळी असं काय झालं की बाई त्याचं भूतच उतरलं पाहिजे? भूत उतरला आपण असं नाही बोलू शकत. भूत त्याच्या पाठीच होतं. ओके म्हणजे ते स्पिरिट असं होतं की मला ह्याला घेऊन जायचंच. मी तुम्हाला काय स्पिरिट असे असतात ना की आपण तांत्रिक वगैरे काय केलं ना तरी पण ती पाठी राहतच आपल्या. येस म्हणजे पण आपल्याला काय होणार नाही. ओके ते पण आपल्या पाठी राहतं. तुला मी एक सांगू का जे असे भूत असतात ना लाईक मी तुम्हाला ऑडियन्सना पण मी इंटरेस्ट आहे सांगायला की हे जे भूत असतात ह्यांचं लाईक मी मूवीज बघतो ना जास्त म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे ट्रू आहे की नाही माहिती नाही की जे स्पिरिट्स असतात जे दुर्घटनेमध्ये मरतात जे ॲक्सिडेंट्समध्ये मरतात तर भाई त्यांचं काहीतरी ना हाफ म्हणजे लाईक गोष्ट अधुरा काम रह गया असं काहीतरी त्यांचं असतं की भाई त्यांचं पूर्ण करायचंय आणि म्हणून ते आपले आणि भाई म्हणजे असं नसतं की भाई म्हणजे मी भूत आहे ना मी भूत बनूनच ते काम पूर्ण करणार. ते एक तर माणसाचं रूप पण घेऊ शकतात किंवा ते ह्या इलेक्ट्रॉनिक्सचं पण भाई म्हणजे घेऊ शकतात. त्यांना फक्त एक जरिया पाहिजे. पण बोलू नाही शकत ते कशात पण ते कशात मी बोललो ना तर भाई यार ह्या म्हणजे ह्या रूममध्ये पण असतील ह्या बिल्डिंगमध्ये असतील. सो लाईक एक जरिया पाहिजे त्यांना त्यांचं काम पूर्ण करण्यास. तर एक म्हणजे थोडीशी माहिती होती तर मला सांग ठीक आहे ते म्हणजे काय झालं सकाळी नेमकं काय झालं की भाई म्हणजे उतरलं पाहिजे भूत उतरलं तर मी तुला बोललेलं उतरलं म्हणजे तसंच तो स्पिरिटच नव्हता ना की तो उतरेल. आणि दाखवलं 3 महिन्यानंतर आपल्या देवीचं विसर्जन देवी जेव्हा होते आलेले आपले देवी विसर्जनच्या नंतर असं समजलं सकाळी की समजून जातं. ही जी स्टोरी सांगतोयस ती म्हणजे लाईक ऐकले मला म्हणजे तू